उत्कृष्ट चव आणि बनवायला सोपी असणारी कर्नाटकातली जगप्रसिद्ध डिश म्हणजे कोरी रोटी. कोरी रोटी म्हणजे काय नेमकं? कर्नाटकामध्ये तुलू भाषेमध्ये चिकनला कोरी म्हणतात. ओके. चल मग बनवूया. चला. इथे पूर्वतयारीमध्ये आपण कांदा, लसूण, आलं, कढीपत्ता, तेजपत्ता आणि चिंच घेतलेली आहे. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. त्यानंतर काळं मिरी, वेलची, धणे, लवंग, दालचिनी, मेथीदाणे, जिरं, लाल मिरची पूड हे सगळं रेडी केलंय. सगळ्यात आधी आपण सगळे मसाले भाजून घेऊया. साधारण अर्धा किलो चिकनसाठी आपण 1 टीस्पून जिरं घेतलंय, 1 वेलची, 2 टीस्पून काळं मिरी, 3 ते 4 लवंग, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 टीस्पून धणे, पाव टीस्पून मेथी दाणे हे सगळं छान भाजून घेऊया. खमंग सुगंध यायला लागला की ते आपण एका भांड्यात काढून घेऊ. त्याच कढईत आपण खोवलेलं खोबरं भाजून घेऊया. अर्धा किलो चिकनसाठी अर्धी वाटी खोबरं आपण वापरतोय. छान खरपूस भाजून घेऊया. आता हे भाजत असतानाच त्यामध्ये आपण थोडीशी चिंच, 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि कढीपत्ता, 1 तेजपत्ता घातला. मस्त सुगंध येतोय ना? हो. आता त्याच भांड्यामध्ये मस्त तेल घालूया. तेल तापतंय आपलं, तोपर्यंत आपण हे खोबरं आणि बाकी गोष्टी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. मिक्सरचं काम होईपर्यंत ते तेल करपलंय, त्यामुळे आपण आता दुसऱ्या पातेल्यात तेल घेतलंय. हा कांदा इथे फ्राय करून घेते आणि एक दुसरा कांदा आपण कापून ठेवलाय फोडणी करण्यासाठी. या खोबऱ्यामध्ये आता आपण भाजलेले मसाले ऍड करू. त्यातच आपण लाल मिरची पूड आणि वाटण बारीक होण्यासाठी थोडं पाणी ऍड करूया. आणि मग तळलेला कांदा. मस्त खमंग वास येतोय. फोडणीसाठी कापलेला कांदा छान परतून घेऊया आणि त्यातच कढीपत्ता ऍड केलाय मी. एकदम स्लो फ्लेमवर आपण ठेवलंय. कर्नाटक हे राज्य तिथल्या खाद्य संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथले इडली, डोसा इथपासून ते कोरी रोटी, त्यानंतर मँगलोरियन फिश करी इथपर्यंत सगळेच पदार्थ अप्रतिम आहेत. त्यामुळे मी विचार केला की घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण ते बनवून बघूया. खरंच सोपं आहे आणि डिटेल्ड रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तोपर्यंत तुमचे कर्नाटकमधले आवडते पदार्थ कुठले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपला कांदा शिजलाय, त्यात आपण चिकन घालूया. थोडी हळद, चवीपुरतं मीठ, त्यावर झाकण देऊन छान वाफ काढून घेऊ. झाकणावर मी थोडंसं पाणी घालते. आता वर ठेवलेलं पाणी आपण चिकन मध्ये घालूया. एक वाफ काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा मगाशी वाटलेला मसाला घालूया. थोडंसं पाणी ऍड करून
आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आहे. त्यानंतर मस्त झाकण ठेवून साधारण एक 10 ते 12 मिनटं आपण त्याला शिजवूया. चिकनचं तर झालं, आता रोटीचं काय? ती बनवायला खूप डिफिकल्ट आहे, त्यामुळे मी ती विकत आणली आहे. कुठल्याही जवळपासच्या मँगलोरियन शॉपमध्ये कोरी रोटी किंवा कुडला रोटी सांगितल्यानंतर ते आपल्याला ही रोटी देतात आणि भातापासून बनलेली ही रोटी असते. मला ही डबल रोस्टेड आवडते, त्यामुळे मी ही अशा पद्धतीची घेतली आहे. ह्याच्यामध्ये सिंगल रोस्टेडसुद्धा येते, सो आपल्या आवडीप्रमाणे आपण ती घेऊ शकतो. बरं, ह्याची स्पेशालिटी अशी आहे की ही रोटी 6 महिन्यापर्यंत टिकते. त्यामुळे तुम्ही जर एक पॅकेट आणलं आणि ते ह्या रविवारी नाही संपलं तर ते पुढच्या रविवारी आणि त्याच्या पुढच्या रविवारी सुद्धा तुम्ही निवांत खाऊ शकता. आणि ऑनलाईन सुद्धा ही अवेलेबल आहे. मस्त क्रिस्पी लागते. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका. रस्सा ॲड केल्यानंतर ही अशी भाकरी मस्त मऊ होते. खूप कमाल लागते. मला ते खूप आवडलंय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बनवा, खाऊन बघा. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि मला कळवायला विसरू